खरंच मराठा आंदोलन चुकीच्या दिशेने चाललंय, अतिशय वाईट अवस्था आहे, वाईट परिस्थिती आहे, कोणी कोणाचं ऐकत नाही, कुठलाही ताळेबंद नाही, ताळमेळ नाही। जर मनोज जरांगे पाटलांना हे थांबवायचं असेल, आता या आंदोलनाला योग्य दिशा द्यायची असेल तर कुठेतरी त्यांना आंदोलन थांबवायचंच होतं। तीच सरकारनं अतिशय परफेक्ट टायमिंग साधलं। 4-5 दिवस पीक पिरियड वरती असणारं मनोज जरांगे पाटलांचं मराठा आंदोलन अगदी बघता बघता एका झटक्यामध्ये थांबलं आणि त्याच्यानंतर मात्र गुलाल सुद्धा उधळला गेला। एका बाजूला मनोज जरांगे पाटील जिंकले असं म्हणणारे बॅनर झळकायला लागले, तर दुसऱ्या बाजूला सरकारनं मनोज जरांगे पाटलांना फसवलंय असं सुद्धा म्हणणारे लोक दुसऱ्या बाजूला दिसायला लागले। मात्र हे सगळं घडत असताना मनोज जरांगे पाटलांनी एका झटक्यामध्ये असं आंदोलन थांबवण्याचा निर्णय काय घेतला? जरांगे पाटलांना माहित होतं की सरकार पूर्णपणे योग्य पद्धतीने आपल्या बाबतीत सकारात्मक नाहीये, पण तरी सुद्धा जरांगे पाटलांवर असं नेमकं कोणाचं दडपण होतं की त्या दडपणापोटी त्यांनी ते आंदोलन मागे घेतलं? तुम्हाला सुद्धा वाटतंय का की एक दडपण कुठलं तरी त्यांच्यावरती असेल? तर होय, त्यांच्यावरती एक मोठं दडपण होतं। ते कोणतं होतं हेच आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षय, तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेडे चॅनलवरती। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल 29 तारखेला सगळे मराठे मनोज जरांगे पाटलांसहित मुंबईच्या आझाद मैदानावरती जाऊन पोहोचले आणि त्यावेळेला मुंबईच्या आझाद मैदानावरती जाऊन पोहोचत असताना काय होतं, सगळीकडे पुन्हा एकदा हेच म्हटलं जात होतं की या वेळेला मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही। अनेकांकडून म्हटलं जात होतं। मागच्या वेळेला ज्या पद्धतीनं बघितलं, वाशीपर्यंत येऊन तिथून माघारी पाठवण्यात आलं, एकनाथ शिंदेंनी तिथं येऊन कुठेतरी मराठ्यांनी गुलाल उधळला पाहिजे या पद्धतीची भूमिका घेतली। त्यावेळेला विलन करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आलं होतं। मात्र या वेळेला आंदोलन सगळं सुरू असताना कुठेतरी एकनाथ शिंदे थोडेसे डॅमेज होत होते, पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचं डॅमेज थोडंसं कंट्रोल होत होतं। मात्र हे सगळं चालत होतं। पहिला दिवस संपला, दुसरा दिवस संपला, सॅटर्डे संडे संपला, मात्र मंडे जसा उघडजवळतोय तसं 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 आंदोलन एका वेगळ्या दिशेनं जाताना दिसत होतं। कोर्टामध्ये सुनावणी होणार होती, कोर्टानं सुद्धा ताशेरे ओढण्याचं काम केलं। म्हणजे तुम्ही कोर्टाच्या बाहेर सुद्धा इतकी गर्दी करून जमताय, हे चुकीचं नाहीये का? आंदोलकांची दिशा ठरलेली आहे का? आंदोलन चुकीच्या दिशेनं जातंय अशा पद्धतीचे कोर्टाचे सुद्धा ताशेरे होते। मुदत 1 दिवसाच्या आंदोलनाची होती, ते 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 4 दिवस झालं, म्हणजे मुदत सातत्यानं वाढत होती। आणि हे सगळं होत असताना मुंबईमध्ये काय होत होतं नेमकं की ज्याचं दडपण जरांगे पाटलांनी घेतलं आणि त्याने पटकन सगळ्या मागण्या ज्या काही सरकारनं मान्य केल्या होत्या त्याच्यावरती हा आपण जिंकलो, GR मिळालेला अशा पद्धतीनं बोलले आणि तिथं आलेली जी लोक बोलत होती की आपण ह्याच्यामध्ये फसतोय, त्यांना सगळ्यांना दाबण्याचा प्रयत्न झाला। नेमकं असं काय होत होतं तर थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू। तर काय झालं, सुरुवातीला जेव्हा मोठ्या प्रमाणात मराठे मुंबईमध्ये दाखल झाले, अक्षरशः त्यावेळेला सगळ्या सुट्ट्यांचा काळ होता, त्यामुळे अगदी ऑफिसेस वगैरे सुरू नसल्यामुळं तेव्हा आंदोलन होणं शांततेनं, सगळे घरात असल्यामुळं मराठा जातील आणि शांतपणे आंदोलन होईल असं वाटलं होतं। मात्र जसं त्या आंदोलनाची मुदत वाढत चालली होती तसं तसं लक्षात यायला लागलं की आझाद मैदान तिथं परिसरामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं मराठी जे आलेले आहेत त्यांच्यासाठी राहायची व्यवस्था तर कुठंच नव्हती। दुसरी गोष्ट, साधी शौचाची व्यवस्था सुद्धा कुठं नव्हती। याच्याही पलीकडे जाऊन आंघोळीसाठी तर कुठंच व्यवस्था नव्हती। याच्यामध्ये मग सरकारचा काही डाव होता का असा अनेकांकडून प्रश्न उपस्थित केला जातो। मग तो सुद्धा विचार करण्याचा, चिंतनाचा मुद्दा आहे। मात्र अशी सगळी गैरसोय होत होती त्यावेळेला तर अक्षरशः हॉटेल बंद ठेवण्यात आलेली होती। आणि मग नेमकं काय झालं, जरांगे पाटील म्हणून गेले की तुम्ही आमच्या स्वरूपात असं वागणार असाल तर मग मराठे काय करतील ते बघाच, असं जेव्हा जरांगे पाटील बोलून गेले त्यावेळेला मात्र कुठेतरी मराठ्याने एक चुकीचा अर्थ त्याचा घेतला की काय, मग CSMT वरती झालेले वाद तुम्ही बघितले असतील, दंगे बघितले असतील, रस्त्यावरती उतरून केलेली आंदोलनं बघितली असतील, किंवा मग त्या महानगरपालिकेच्या समोरच्या त्या फाउंटन मध्ये जाऊन केलेल्या लोकांच्या आंघोळ्या तुम्ही बघितल्या असतील, किंवा रस्त्यावरती बसून केलेल्या आंघोळ्या तुम्ही बघितल्या असतील। अशा अनेक गोष्टी सगळ्या मुंबईमध्ये घडताना दिसत होत्या। एकंदर काय तर मुंबईची शिस्त बिघडलेली होती, त्याच्यामुळे 2 मतप्रवाह दिसत होते की काही जण म्हणत होते की सगळं बरोबरच आहे, फक्त मुंबईकरांना हे पटत नाहीये म्हणून ते बोलतायत, तर दुसऱ्या बाजूला असंही म्हटलं जात होतं की खरंच मराठा आंदोलन चुकीच्या दिशेनं चाललंय, अतिशय वाईट अवस्था आहे, वाईट परिस्थिती आहे, कोणी कोणाचं ऐकत नाही, कुठलाही ताळेबंद नाही, ताळमेळ नाही असं म्हटलं जात होतं। त्याचबरोबर व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळं प्रत्येक जण आपापला गट सांभाळण्याचा प्रयत्न करत होतं। आपली आलेली माणसं 50, 100, 200 जी काही असतील त्यांची व्यवस्था लागते का, त्यामुळे वेगवेगळे गट वेगवेगळ्या दिशेला होते आणि अशा वेळेला एक निर्णय घेतला तो सगळ्यांपर्यंत पोहोचेल अशी परिस्थितीच निर्माण झालेली नव्हती। आणि कोर्ट सुद्धा अशा परिस्थितीमध्ये अशा पातळीवरती आलं होतं की आंदोलन चुकीच्या दिशेनं जातंय, हे थांबलं पाहिजे, चुकीचं होतंय वगैरे वगैरे जे काय असेल। आणि मग अशा सगळ्यामध्ये जर मनोज जरांगे पाटलांना हे थांबवायचं असेल,
आता या आंदोलनाला योग्य दिशा द्यायची असेल तर कुठेतरी त्यांना आंदोलन थांबवायचंच होतं. मग अशा परिस्थितीत सरकारनं अतिशय परफेक्ट टायमिंग साधलं. टायमिंग साधत असताना सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी विखे पाटलांना तिथं पाठवलं, त्यांच्याबरोबर कोण होतं तर त्यांच्याबरोबर शिवेंद्रराजेंना त्यांनी पाठवलं, त्यांच्याबरोबर जयकुमार गोरेंना त्यांनी पाठवलं. हे शिष्टमंडळ करत असतानाच त्यांनी शिवेंद्रराजेंना त्यात घालण्याचं कारण होतं की ते म्हणजे फक्त आणि फक्त महाराजांचं घराणं, आणि महाराजांचं घराणं असल्यामुळे त्यांच्या शब्दाला असणारं महत्व, आणि त्यांना जरांगे क्रॉस करणार नाहीत हे सुद्धा सरकारला माहित होतं. त्यामुळे सरकारनं साधलेलं टायमिंग हे अचूक होतं. आणि त्यावेळेला एका बाजूला मनोज जरांगे पाटलांवरती दडपण येते की आंदोलन हिंसक होतंय, काही चुकीच्या दिशेनं जाते, ट्रॅकलेस होते, आणि अशा काळामध्ये इकडून सरकारचं एखादं शिष्टमंडळ येणं आणि आम्ही तुमच्यात काही मागण्या मान्य करतोय अमुक 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 अमुक, मग ते सरसकटचा GR वगैरे 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 ज्या चर्चा झाल्या तुम्ही सगळ्या आजपर्यंत ऐकल्या असतील. आणि मग त्यावेळेला कोणाचंही न ऐकता जे जरांगे पाटील एकदा दोनदा तीनदा चारदा फेऱ्या मारायला लावतात मंत्रिमंडळाला, ते जरांगे पाटील एका झटक्यामध्ये हे सगळं शिष्टमंडळ येते आणि त्यावेळेला चालतंय का रे आपल्या सगळ्या माणसांना विचारतायत, आणि सगळ्यांची उत्तर ऐकण्याआधीच हा बरोबर आहे आंदोलन, मी आपला तो ज्यूसचा ग्लास असेल तो तोंडाला लावला आणि त्याने उपोषण सोडलं आणि आपण जिंकलो हे जाहीर करून टाकलं. याच्या पाठीमागं दडपण होतं ते फक्त आणि फक्त मराठ्यांचं होतं हे लक्षात घ्यावं लागेल. ज्या पद्धतीनं काही ठिकाणी आंदोलनं झाली, ज्या पद्धतीनं काही ठिकाणी भूमिका घेतल्या गेल्या, ज्या पद्धतीनं काही ठिकाणी अगदी रस्त्यावरती गाड्या अडवून लायसन विचारल्याच्या संदर्भातल्या सुद्धा पोस्ट अनेकांनी व्हायरल केल्या, म्हणजे लोकांना त्रास होत होता अशा पद्धतीच्या काही गोष्टी झाल्या. रेल्वे प्लॅटफॉर्मवरती गेल्यानंतर तिथला गोंधळ असेल, गर्दी असेल, या सगळ्या दिसत होत्या गोष्टी, आणि ह्या स्पेसिफिकली मुद्दाम हायलाइट केल्या गेल्या. कदाचित काही IT सेल त्याच्यासाठी कामही करत असतील की चांगल्या गोष्टी दाखवायच्या नाहीत, कारण हेच मराठे तिथं होते ज्या मराठ्यांनी तिथं आझाद मैदानावरती पाणी साचलेलं होतं, तिथं टँकरच्या टँकर मोठे खडीचे मागून ते मोठे कंटेनर मागून तिथं खडी टाकून सगळं प्लेन करण्याचं काम केलं होतं. हे तेच मराठे होते ज्यांनी ज्या आझाद मैदानावरती लाईटा नव्हत्या तर स्वतःच्या पैशानं मर्क्युरी लावलेल्या होत्या. अशा अनेक गोष्टी होत्या ज्या स्वतः तिथे गेल्यानंतर मराठ्यांनी केलेल्या होत्या. आज तुम्ही लोकांनी जरी खायची दुकानं बंद केली तरी हे मराठे महाराष्ट्रभरातले असे होते की त्यांनी अगदी गाड्या भरून 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 त्या मुंबईला गाड्या पाठवलेल्या होत्या, आणि इतक्या मोठ्या प्रमाणात अन्न झालं की त्या लालबागच्या राजाच्या ठिकाणी सुद्धा सरकारनं काही कारणं केली आणि तिथला महाप्रसादच बंद केला जेणेकरून इथली लोक तिथं जातील म्हणून. आता तिथं येणारी लोक सुद्धा पोट भरून जेवून जातील इतकं अन्न खाऊन उरून पडेल सडेल इतकं अन्न तिथं निर्माण झालेलं होतं, जमा झालेलं होतं. व्हिडिओ करायला लागत होते की आता अन्न पाठवू नका बाबांनो, इथं अन्न खूप झालेलं आहे, 2-4 दिवस पुरेल, 8 दिवस पुरेल इतकं अन्न झालेलं आहे. सांगायचं काय आहे तर मराठ्यांनी इतकं मोठं हजारोंच्या संख्येनं लोक येत असतील, आंदोलन होत असेल, काही गोष्टी या ठरवूनही केलेल्या असू शकतात ज्या चुकीच्या पद्धतीने दाखवल्या गेल्या किंवा ज्या झाल्या, काही गोष्टी एवढ्या गर्दीतून चुकून होऊ शकतात, अशा होऊ शकतात. मात्र चांगल्या गोष्टी सुद्धा अनेक झाल्या. इतकी लोक आल्यानंतर सुद्धा आंदोलन व्यवस्थित पद्धतीनं कुठलीही हिंसा न होता परत गेलं, हे महत्वाचं आहे. मात्र हे मागे घेण्यासाठी जरांगेंवर दडपण होतं ते आपल्याच माणसांचं होतं हे लक्षात घ्यावं लागेल. त्यामुळं माहिती आहे पुन्हा 4 महिन्यांनी आंदोलन पुन्हा पेटू शकतं. काही मागण्या सरकारनं वेगळे शब्दांकन करून शाब्दिक खेळ करून त्याच्यामध्ये मांडलेले आहेत, मान्य केलेले आहेत. मात्र तो GR कसा कॅन्सल करायचा, कुठून करायचा हे सरकारला चांगलं जमतं. त्यामुळं पुन्हा एकदा हे आंदोलन कधी ना कधी उभं राहील. जरांगे पाटलांनी सुद्धा शिवेंद्रराजेंना बघून सांगितलं किंवा त्या मंत्री जे आलेलं शिष्टमंडळ होतं त्यांना सांगितलं की मी पुन्हा येईन, असं जर पुन्हा झालं तर बघूयात जरांगे पाटील पुन्हा मुंबईला येतील का, की सगळ्या मागण्या मान्य होतात. अनेक आहेत लोक की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, आधी सुद्धा सापडलेल्या आहेत, मात्र त्यांना आजही आरक्षणाचा लाभ मिळत नाही. असं म्हटलं जातं लाखोंच्या संख्येने नोंदी सापडल्या, पण त्या लाखोंच्या संख्येनं लोकांना आरक्षणाचा फायदा मिळतोय का? तुमच्यापैकी असे किती जण आहेत की ज्यांच्या नोंदी सापडल्या आणि ज्यांना लगेच आरक्षण मिळाले, की फक्त आणि फक्त सरकार तुमच्याशी माझ्याशी खेळण्याचं काम करतंय? कमेंट करून कळवा आणि पाहत रहा शब्दवेडे. धन्यवाद.